काही विरोधकांना काम धंदा नाही, ते काही आरोप करतात, प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काही मोकळं नाही. कुठलं पण तुम्हाला काय त्रास होतोय मला काही कळत नाही. राज्याचे प्रमुख त्यांना पूर्ण अधिकार असतो कुणाला नेमायचं काय करायचं, त्याच्यामध्ये आपल्याला काय त्रास झाला? आपल्याला काही त्रास झाला का? जर आमच्या राज्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याच्या करता मी प्रयत्न करतोय, देवेंद्र फडणवीस साहेब प्रयत्न करतायत, एकनाथराव शिंदे साहेब प्रयत्न करतायत, त्यावेळेस काही अनुभवी लोकांना घेऊन त्यांच्या जर वर्ल्ड बँकेशी ओळखी असल्या, त्याच्यातनं आपल्याला जास्तीचा फंड्स मिळत असला तर आपल्याला काय अडचण वाटते? राज्याचं त्याच्यातनं भलंच होणार आहे. आपल्याला काय होतं, काहीतरी त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो. माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतला. कशाचा? हे ऐका, हे इतके फालतूगिरी चाललेली आहे ह्या संदर्भामध्ये कारण नसताना त्याच्याबद्दल मी आणि एकनाथरावांनी आज ठरवलं, मी एकनाथराव आणि मुख्यमंत्र्यांनी, की इथून पुढं किती घाई गडबड असली तर 2-2 मिनटं का होईना मी आणि एकनाथरावांनी बोलायचं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता परत असा मुद्दा मिळणार नाही. आम्ही आमच्या वेळेचं गणित बसून त्याबद्दलचा निर्णय घेत असतो आणि त्यामध्ये परवा राज्यपाल बोलले, आपले मुख्यमंत्री महोदय बोलले आणि तो कार्यक्रम संपला. पण आता तुम्हाला आमच्या दोघांची इतकी काळजी आहे मीडियाला की आम्हालाच आश्चर्य वाटतं की एवढं आपल्याकडे लक्ष आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की इथून पुढं कुठलाही कार्यक्रम असला तरी वेळ कमी असला तरी थोडंसं तिथं बोलायचं, म्हणजे मग तुमचं समाधान होईल. दादा, लाडक्या बहिणीच्या वरतून विरोधक आरोप करतात की ही योजना हळूहळू बंद करण्याचा घाट जो आहे तो सत्ताधारी घालतात आहेत. फक्त निवडणुकींच्या पुरता ही योजना जी आहे ती समोर मी यंदाच्या वर्षी माझ्या माहितीप्रमाणे जेवढे अर्थसंकल्पामध्ये तरतूद करायला पाहिजे होती तेवढी तरतूद केलेली आहे. ज्यावेळेस असं काही घडेल त्यावेळेस तो प्रश्न विचारा. आत्ता घडलंय का? नाही घडलं. आम्ही ती योजना चालू ठेवणार आहे हे आम्ही सर्वांना सांगतोय आणि ती चालू ठेवली. शेतकरी योजनांचा क्लासले नावाचा एक निलंबित अधिकारी आहे जो रोज उठून वेगवेगळे गंभीर आरोप करताना पाहायला मिळतोय. त्याचं असंही म्हणणं होतं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्याचा, मला त्याच्याबद्दलचं काही माहीत नाही. एक मिनिट, रिटायर झालेला निलंबित झालाय का रिटायर झालाय? हा, मग निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते पत्रकार मित्रांनी पण ठरवावं. विरोधक नाही, अंबादास दानवेंचं यामध्ये असं म्हणणं आहे की वाल्मिक कराड जेलमधनं फोन करतायत आणि धमक्या देतात. असं कोण म्हणतं? अंबादास दानवे असं म्हणते, मला 3 लोक येऊन. मग अंबादास दानवेंनी त्याच्या पद्धतीचं गृहमंत्री आपले स्वतः मुख्यमंत्री आहेत, काही कागदपत्र असतील तर ती द्यावी, त्याची चौकशी करू आणि कोण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. खरं तर पण नमो शेतकरी योजना जी जे लाभार्थी आहेत महिलांना फक्त 500 रुपये दिले जाणार, त्याच्यावरतून विरोधक मात्र आक्रमक झालेत. म्हणतात की जिथे 1,500 रुपये दिले जाणार म्हणजे त्यांना नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत त्यांना 1,000 रुपये मिळतात आणि आता लाडकी बहीण योजनेतून त्यांना फक्त 500 रुपये अशी संख्या जी आहे ती 8 लाखांवर. आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती 500ची, केंद्राची ती त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. जर असं काही असेल तर ही 500 रुपयाची योजना ती न घेता 1,500 रुपयाचा फायदा म्हणजे लाभ घ्यावा. कुठला लाभ निवडायचा ते ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे. मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आला का? मंगेशकर रुग्णालयाचा अहवाल आला का? आणि आपणच दाखवतोय ना, 2 अहवाल आले, 3रा अहवाल आलाय, असं मी टीव्हीच्या वेगवेगळ्या चॅनलला बघतोय. त्याच्याबद्दल नाही, मी काही माहिती घेतली नाहीये, कारण मुख्यमंत्री स्तरावर ते काम चाललेलं आहे. आणि मी एवढंच मागे सांगितलेलं, आम्ही सगळ्यांनीच सांगितलेलं आहे, जे कोणी दोषी त्याच्यामध्ये असतील. आज मला असंही कळलेलं होतं की मंगेशकर परिवार पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, पण आज मंगळवार असतो, इतकी माझ्याकडे गर्दी होती, सगळ्यांकडेच असते. आणि आज माझ्याकडे संध्याकाळची माझी आमदारांची पण मीटिंग असते,
त्याच्यामुळे मी आता मिटिंगला खरं तर चाललेलो आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे त्या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल. दादा, जालन्यामध्ये शेतकऱ्यांचे जे गारपिटीचे जे नुकसान भरपाईची जी रक्कम होती जवळपास 50 कोटीची, ती रक्कम तलाट्यांनी तहसीलदाराचा अकाउंट वापरून काढून घेतल्याचा एक प्रकार समोर आलेला आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे जे त्याची चौकशी केली जाईल. असं कुणालाही करता येणार नाही. तसं काही झालं असेल तर मी ॲग्रिकल्चर मिनिस्टर पण मला आत्ता त्या ठिकाणी भेटतील, मदत पुनर्वसन मिनिस्टर पण भेटतील, कारण ती दोन्ही खाती राष्ट्रवादीकडे आहे. मी आत्ता गेल्या त्यांना असं काही जालना जिल्ह्यात झालं आहे का, आता गाडीतनं जातानाच कलेक्टरला पण फोन करीन की बाबा असं आमच्या एका पत्रकार भगिनीनं विचारलेलं आहे, तर त्याच्यात कितपत तथ्य आहे, खरं आहे का खोटं आहे, आणि जर खरं असेल तर पुढची कारवाई ही ताबडतोब करा. त्याच्यामध्ये पैसे विड्रॉ करून कुणाला दिलेत, काय दिलेत, एवढी मोठी रक्कम एकटा तलाठी हा त्या ठिकाणी गडबड करू, म्हणजे तो सगळे सिद्ध, म्हणजे पुढं आपल्याकडे पुरावे वगैरे सगळ्या आपल्या गोष्टी मिळतील आणि आम्ही कारवाई करू. एसटी असेल तसं काही कर्मचाऱ्यांचा राहिलेला 44% पगार मिळाला आहे. आताच मेसेज यायला सुरुवात झाली आहे. आता अशी परिस्थिती परत ओढावेल का? परत येणार नाही अशी काळजी आम्ही घेतोय. परंतु माझं एकनाथरावांचं, प्रताप सरनाईकांचं, मुख्यमंत्र्यांचं, आमचं सगळ्यांचं बोलणं झालं. मी फायनान्सलाही सांगितलेलं आहे की आरडाओरडा करून नंतर देण्यापेक्षा ज्या त्या वेळेसच दिलं तर कारण नसताना सरकारची बदनामी होणार नाही असं मी सांगितलं. दादा, पण तुम्ही आणि शरद पवार सातत्यानं एकाच मंचावरती सातत्याने येतात, त्यामुळे तुला काय त्रास होतो? आम्ही कुठं एकत्र यावं, काय करावं, तो आमचा अधिकार आहे ना. जर आम्ही वसंतदाता इन्स्टिट्यूटमध्ये, ते स्वतः अध्यक्ष आहेत, मी त्या बोर्डावर आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये ते अध्यक्ष आहेत, मी त्या बोर्डावर आहे. त्याच्यामध्ये मी एकटा नव्हतो. दिलीप वळसे पाटील होते, डॉक्टर कदम होते, विश्वजित कदम, त्याच्यामध्ये अनिल पाटील होते, अनेक जण तिथं होते, पण तुम्हाला मीच दिसतोय. संभ्रम निर्माण. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काही काळजी करू नका. कार्यकर्ते आमचे हुशार आहेत, आपण आपल्या मनात संभ्रम निर्माण होऊन देऊ नका. दादा, संभाजी भिडेंना कुत्रा चावलाय, त्यावरती आता माफीची घोषणा केली होती, त्यामुळे आता वसुलीला तुम्ही आमची भाषण नाही ऐकली सर दादा, पण वसुलीवरती परिणाम व्हायला लागलाय की तुमचा तो अजेंडा कधीपर्यंत ठरला हे जाहीर नव्हतं. ज्यावेळी कर्नाटक शासनाला नावं ठेवली जात होती, त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले. चालता का कर्नाटकला माझ्याबरोबर? आज काय त्या परिस्थिती सरकारची झालेली आहे, आज पगाराची काय अवस्था आहे, मी सीएम ला विचारतो, सीएम साहेब आपण काही बोलला का? सीएम मला म्हणतात तुम्ही काही बोलला का? काही कुठेही बातम्या पसरवतात, काही करतात. तुम्ही चौथा स्तंभ आहे. जबाबदारीनं वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या तर विश्वासार्हता सगळ्यांचीच वाढेल. त्याबद्दल काल चर्चा झालेली आहे, त्याबद्दल चर्चा झाली. ती गोष्ट स्वतः विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी अतिशय गंभीरतेने घेतलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे. काल शेवटचा दिवस होता, त्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी करणार आहोत. हे खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही हे आम्ही पडताळून बघू. बऱ्याचदा कुठलाही पुरावा न देता बातम्या पसरवल्या जातात आणि त्याला काही अर्थ नसतो. उदाहरण द्यायचं झालं तर मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना माहित नाही, एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माहित नाही, अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांना माहित नाही, आणि महाराष्ट्रामध्ये जिल्हे वाढणार, नवीन जिल्हे होणार. मी सीएम ला विचारतो, सीएम साहेब आपण काही बोलला का? सीएम मला म्हणतात तुम्ही काही बोलला का? काही कुठेही बातम्या पसरवतात, काही करतात. तुम्ही चौथा स्तंभ आहे. जबाबदारीनं वस्तुस्थितीला धरून बातम्या दिल्या तर विश्वासार्हता सगळ्यांचीच वाढायला. चर्चा त्याच्या संदर्भातली पण झाली. त्यांना निधी आलेला आहे. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट बसवण्याच्या संदर्भात
त्यांची कारवाई चालू आहे असं सांगितलेलं आहे. परंतु मी त्यांच्या लक्षात आणून दिलं की बाबा हे जर केलं तर उद्याच्याला विस्तार वाढ झाल्यानंतर ही जी नवी गावं येतील त्यांचा पुन्हा ड्रेनेजचा प्रश्न निर्माण होईल. तर त्याचाही साकल्याने विचार आताच्या एसटीपी मध्ये करण्याचा प्रयत्न दादा कर्जमाफीची घोषणा केली होती त्यामुळे आता वसुलीला तुम्ही आमची भाषण नाही ऐकली सर दादा, पण वसुलीवरती परिणाम व्हायला लागलाय की तुमचा तो अजेंडा कधीपर्यंत ठरला हे जाहीर नव्हतं. ज्यावेळी कर्नाटक शासनाला नावं ठेवली जात होती त्यावेळी कर्नाटक सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ह्या सगळ्या कर्जमाफी असून निर्णय घेतले. आपण जरा चालता का कर्नाटकला माझ्याबरोबर? आज काय त्या परिस्थिती सरकारची झालेली आहे, आज पगाराची काय अवस्था आहे. मधल्या काळामध्ये केरळला कोर्टामध्ये जाऊन आम्हाला कर्ज अधिकच काढायला परवानगी द्या असं सांगावं लागतं. त्याच्यामुळं हे जे काही आहे, आज आपण जसं महाराष्ट्रातली माहिती घेतात, आपल्याला कर्नाटक काही लांब नाहीये. पलीकडे तुमचे तिथं काही पत्रकार मित्र असले तर त्यांनी काही योजना जाहीर केल्या आणि त्या योजना आता त्याची अंमलबजावणी करत 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 आज काय परिस्थिती आर्थिक तयार झालेली आहे हे आपण जरा माहिती घ्या. ऐका आता माझं ऐका, तुम्ही प्रश्न विचारताय. आम्ही राज्याचं हित लक्षामध्ये घेता राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, आर्थिक शिस्त लागेल, अतिशय विचारपूर्वक यावेळेचा अर्थसंकल्प आमच्या महायुतीच्या सरकारने सादर केलेला आहे. तो सर्वसमावेशक कसा करता येईल अशाही प्रकारचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही कृषीला, महिलांना, मागासवर्गीय, आदिवासी या सगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मागच्या काळामध्ये काही गोष्टी अर्थसंकल्पाच्या आधी झालेल्या निवडणुकीमध्ये सांगण्यात आलेल्या होत्या. त्याच्यातून लाडकी बहीण ही योजना आम्ही चालू ठेवलेली आहे, वीज माफीची योजना आम्ही चालू ठेवलेली आहे. बाकीच्या संदर्भामध्ये आम्ही आमची एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघत हे निर्णय घेणार आहे. आम्ही त्याच्यापासून किंचितही बाजूला गेलो नाही. आम्ही काल आमच्या उपमुख्यमंत्र्यांनी पण वर बोलत असताना सभागृहात सांगितलेलं आहे, आम्ही जी काही आश्वासनं या निवडणुकीच्या करता पुढच्या 5 वर्षाच्या करता दिलेली होती त्या 5 वर्षात आम्ही टप्प्याटप्प्याने एक